लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे। जॉइंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, डीव्ही ॲप्लम यासारख्या गोष्टी फक्त इथंच। दररोज संध्याकाळी 5 ते 8 आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं। जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाचे पाऊल पडत असताना यात राज्याचा वाटा महत्त्वाचा असणार आहे। राज्याचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवत आहे। चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक आयटी क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग प्रश्नी सर्वांनाच विश्वासात घेतले जाईल। विरोधाची कारणे जाणून घेऊन गैरसमज दूर केले जातील, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले। शक्तीपीठ महामार्ग संदर्भात क्रीडाईच्या वतीने समज गैरसमज गरज चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। याच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश क्षीरसागर होते। यावेळी प्रास्ताविक करताना क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत यांनी राज्यात शासनाच्या वतीने करण्यात येणारा हा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असेल। यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीसह व्यापार वाढीला चालना मिळणार आहे। या महामार्गाबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे। त्यामुळे हा महामार्ग झाल्यास कोल्हापुरात गुंतवणूक वाढीस चालना मिळणार असल्याचे नमूद केले। यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या कामाची माहिती दिली। ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गातून राज्यातील 12 जिल्हे जोडले जाणार आहेत। सदर महामार्गामुळे 18 तासांचा प्रवास 8 तासावर येणार आहे। यामुळे दळणवळणात वाढ होऊन पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे। एकीकडे देश विकासाच्या प्रगतीपथावर मार्गक्रमण करत असताना विकासाला चालना देणारे प्रकल्प होणे काळाची गरज आहे। दळणवळण पर्यटन वाढीचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठीच होणार आहे। या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा होणारा विकास अधिक पटीने असणार आहे। याचा फायदा स्थानिक नागरिकांनाच होणार आहे। यामुळे यात कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल। समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला विरोध झाला, परंतु शासनाने बाधितांना अधिक पटीने मोबदला दिला। आज समृद्धी महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली आहे, परंतु कोल्हापूरची भौगोलिक स्थिती पूरक असतानाही असे प्रकल्प झाले नसल्याने जिल्ह्याची याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे। शक्तीपीठ महामार्गाविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील। त्यामुळे शक्तीपीठ हा राजकीय मुद्दा न होता सर्वांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले। या बैठकीस क्रीडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, संदीप मिरजकर, संजय शेटे, श्रीकांत पोतनीस, संदीप पाटील, आयटी असोसिएशनचे विश्वजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। डेअरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग। दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेद, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।